तर नमस्कार मंडळी, नाथखुळा लय भारी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विषय असा आहे की मागल्या व्हिडिओला तुम्ही भरभरून साथ दिली, 100K प्लस व्हिडिओ गेला. तर ही वासरू आणले या एक आठवडा झालं वासरू आणून, लयस बाहेर काढलेलं नाही. म्हणजे आता वासराची काय काळजी घ्यायची मी तुम्हाला सांगतो आमच्या अनुभवानुसार. का तर वासरं आणली ती भरपूर, दिली भरपूर. त्यात ही वासरू एक आणले आठवडा झाला आणून. त्यात आता नवीन वासराचं काय होतं की वासरू आणलं की पहिल्यांदा ती गाडीत उभा राहिलेला असते जाम. तिकडं आता येतं म्हैसूरवरनं लांबनं, ती गाडीत वासरू ताटकाळतं जाम. तर आपण नवीन नवीन आणल्या काय करतो, वासरू गरम पाण्यात धुतो किंवा गार पाण्याने कुठले पण असू दे की वासरू धुतो. तर ती धुयाचं नाही वासरू, का तर त्याचं सगळं शरीर आकाडलेलं असतं. ती धुतलं की ती आजारीच पडतं. इकडलं क्लायमेट, तिकडलं वातावरण ती सूट होत नाही त्याला. मग काय करायचं, वरच्यावर आपलं ब्रश फिरवणं असं तसं. त्याचा आपल्या लळा एक लागावा, त्याला सवय लागावी एक माणसाची. म्हणून ते आपलं काय झालं, वासरू आणल्यास धुयाचं कसं की लवकर धुयाचं नाही, एक 4 की धुवून काढायचं. मग धुताना गरम पाण्यात धुयाचं. गरम पाण्यात काय घ्यायचं, गरम पाण्यात धुताना का पण आपलं बाहेर बी आपण धुवा वासरू नाही आत्ता पण म्हणजे आणल्यास गरम पाणी करायचं. त्यात करंजीचा पाला, परत आपल्या निर्गेलचा पाला आणि आपला लिंबोळीचा पाला आणि हळद थोडीशी, वाईट चिमटभर मीठ टाकून सगळं गरम करून उकळायचं. आणि ती परत आपलं सोसलं असं पाणी घेऊन धुवून काढायचं. बरं ती धुतल्यानं काय होतं की वासरू आकाडलेला असते जाम, आणि त्याला ती बदल झालेला असतो वातावरणाचा. ती सगळं रिकवर होतं, वासराची रिकव्हरी सगळी निघून जाते. म्हणजे वासरू आपलं फ्रेश होतं. मग तिथनं पुढं फ्रेश झालं की आपण काय लगेच त्याला असं खाद्यबिद्य कसं आपण घालतो लगेच, बाबा आणल्या लगेच काहीतरी त्याला खुराक चालू करायचा, लॉक करायचा, असं काय नाही करायचं. एक आठवड्यापासूनच पुढं त्याला आपलं 2-2 गोळं हलकं द्यायचं. लयसा असा आट्टा बिट्टा लय घालायचा नाही, मापात. मक्का चुनी आपली थोड्या प्रमाणात घालायची. बाकी डाळ बीळ काय तुमची काय असेल ती तिथनं पुढं ती आपला खुराक ती घालायचा. तिथनं पुढं घातलं की वासरू काय होतं, हळूहळू हाताव घ्यायचं. मग आता ही कसं बांधलंय बघा, एका दाव्यावर हे असं एका दाव्या बांधलं की वासराचं काय होतं, फिरलं चाललं की वासरू म्हणजे अंदाज घेतं त्याचा. तर आता ह्या व्यायामाचा विषय आला. तर व्यायामाचा तुम्ही आता व्हिडिओला भरपूर सपोर्ट केलाय माझ्या, त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर लाईक बी करा हे. आणि व्यायामाचा कसा व्यायाम घ्यायचा वासरांचा बैलांचा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करतो. त्याला ह्या व्हिडिओला जसा सपोर्ट केला पहिल्या, तसा ह्या व्हिडिओला सपोर्ट करा. तो व्हिडिओ 100% तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न करतो. धन्यवाद.